यांचा आवाज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे थोड्यात. क्षेत्ररक्षण लावलं जातंय. जितू अर्थात जितेन देवळीकर संघाचा कंप्लीट ऑलराऊंडर. लॉंगॉन सीमारेषेवर अभिजित देवळीकर. चैतन्य खारखंडी एसटी रक्षक एसटीच्या पाठीमागे. चांगला संघ आहे. दोन्ही संघ कंप्लीट टीम आहेत आणि हे दोन्ही संघ असे आहेत ना, हे दोन्ही संघ कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता ठेवत आहेत. असे दोन्ही संघ आहेत. सामन्याला सुरुवात होते. जितू देवळीकर पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे बीट केला. वाईड यॉर्कर. इट्स अ डॉट बॉल. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं चैतन्य खारखंडी एसटी पासून थोडासा दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक मिड ऑन वाईडिश, एक शॉर्ट फाईन लेग. पुन्हा एक चांगला चेंडू अपील केलं जात आहे. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं ते मात्र पंच अपील फेटाळून लावतायत. कारण पंचांचं लक्ष होतं की बॅटला स्पर्श झाला चेंडू पायावर आदळला. दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. डावी उजवी जोडी ही खेळपट्टीवर असल्यामुळे पाहू शकता. पण एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन हे दोन क्षेत्ररक्षक कॅचिंग पोझिशनला सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. आणि बाकी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असलं. फील्ड रेस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षण मर्यादा आहे, त्यामुळे 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक बघायला मिळत आहेत. जितू देवळीकर पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग नाहीये आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला एक सोपा झेल सोडला जातोय. समीर देवळीकर त्या ठिकाणी होता आणि एक सोपा झेल सोडतोय. शॉर्ट बॉल होता, खरं तर पुल करण्याचा प्रयत्न केला होता. राहुलचा सोपा झेल सोडला गेला. अक्षय खेळण्यासाठी सज्ज होईल. अक्षय आणि राहुल अशी ही जोडी सलामीची. अक्षयकडनं खरं तर खूप अपेक्षा आहेत प्रचिती खांडपे संघाच्या. याला चांगला फटका खेळलेला आहे. स्क्वेअर लेग कडे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. बिनबाद 6. सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. अक्षय, मी सांगितलं की अक्षयकडनं खूप अपेक्षा असणार आहे. जितू देवळीकर पुन्हा एकदा स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगला झेल उत्तम त्या ठिकाणी होता आणि उत्तमरित्या त्यांनी झेल घेतला आणि आपल्या संघाला पहिलं यश जितू देवळीकर मिळवून देतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र डीप मिड विकेटला छेदता आलेले नाहीये आणि उत्तम त्या ठिकाणी उभा होता. चांगल्या प्रकारे झेल जज केला त्याने. जी चूक समीरने केली होती ती उत्तमने केली नाही. चांगला झेल घेतलेला आहे आणि अक्षय खरं तर प्रमुख फलंदाज होता सलामीर. पहिलं यश जितू देवळीकर आपल्या संघाला मिळवून देतोय. ब्रेक थ्रू मिळवून देते पहिल्या षटकामध्ये. जितू देवळीकर राईट आर्म
पुन्हा चांगला फटका, ड्राईव्हचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण होते मिडॉनला, पण तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. आणि पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. कारण अंडर 10 जेव्हा तुम्ही पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 10पेक्षा कमी धावा देतात तेव्हा एक चांगली गोलंदाजी संबोधली होती आणि तेच काम जितू देवळीकर यांनी केलं. आपण जी मॅच पाहतोय, प्रचिती 11 खांडपे विरुद्ध कानाई पाये चैतन्य. दुसऱ्या मॅचसाठी जय सोनोई वडुनोगर आणि गोरसई ए. जय सोनोई वडुनोगर आणि गोरसई ए संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. तिसरी मॅच होईल शेळूमाता वळ विरुद्ध सुमित कुमार गुंदवली. आणि पहिल्या फेरीतली शेवटची मॅच असणार आहे चौथा हिरवा मानकोली विरुद्ध अर्णव खारबाव. तर यानंतर जी मॅच होणार आहे जय सोनोई वडुनोगर गोरसई ए, दोन्ही संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. मान्यवर कक्षामध्ये श्रीपतजी पाटील समाजसेवक वडगर उपस्थित आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे श्री संदीप अनंता पाटील समाजसेवक वडगर आणि आमचे स्पॉन्सर आहेत. त्यांचा परिवार नेहमी जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून नेहमी स्पॉन्सरशिप दिली जाते. संदीपजी पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. तसेच श्री चेतन मच्छिंद्रनाथ पाटील SSDJचे मालक, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. जो SSDJ नेहमीच मी दुसरी स्पर्धा कव्हर करतो या सीझनमधली खूप चांगली माईक सिस्टीम महेंद्र अँड कंपनी आम्हाला दिलेली आहे, त्यांचंही विशेष आभार. श्री महेंद्र इंद्रपाल पाटील SSDJचे मालक आहेत, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आणि आम्ही विशेष आभारी व्यक्त करतोय. खूप चांगली माईक सिस्टीम नेहमीच आम्हाला उपलब्ध मिळते. वळू आपण सेकंड ओव्हर, दुसरं षटक घेऊन येतोय विकी खरपडे. फुल टॉस स्वंग केलेला डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा पंचांचा काय इशारा होते पाहाय. 4 या 6 कॅल्क्युलेटेड सिक्सर. तेरा धावा झाल्यात. हरेशच्या बॅटमधून हा षटकार बघायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता, खूप चांगला फटका बघायला मिळाला. खरं क्षेत्ररक्षक होता मात्र त्याला खूपच दूर जावं लागलं, मात्र पोहोचू शकला नाही. विकी मार्गस्थ होईल. वाट अ शॉट, क्लास फटका बघायला मिळतोय. चेंडू जाईल डीप कव्हर सीमा पार, चौकार. फुटला आणि कट केला. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये चेंडू सरळ निघून गेला होता. डीप कव्हर पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. थोडासा मागे आला आणि कट शॉट बघायला मिळाला आणि चेंडू डीप कव्हर सीमारेषा पलीकडे निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. क्लास क्रिकेट. पहिला फटका बघितला आपण स्क्वेअर लेग आणि दुसरा लगेच अपोजिट साईडला फटका बघायला मिळाला. याला म्हणतात क्लास क्रिकेट. इट इज अ क्लास क्रिकेट. याला पुन्हा हुकचा फटका. चेंडू हवेत आहे, झेल होईल का प्रयत्न केला मात्र एका टप्प्यानं हा चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. उल्लेख केला होता की कान्हाई स्पोर्ट पाय संघ खेळतोय आणि काही वेळातच माझे सहकारी समालोचक, एक युवा आणि प्रतिभावान समालोचक निशान पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. निशान पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. या हंगामामध्ये बऱ्याचशा वेळेला निशान पाटीलवर समालोचन मी करतोय, खूप आनंद एन्जॉय करतोय. विकी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. महागडं षटक, स्विच इट. चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्याची शक्यता नाही आहे. चेंडू निघून जाईल जवळपास गली आणि पॉइंटच्या मध्ये सीमारेषेकडे. तोपर्यंत मात्र तिसरी धाव धोकादायक होऊ शकते. फलंदाज धावबाद.
2 धावा पूर्ण झाल्या होत्या आणि तिसरी धाव घेताना प्रयत्न जो केला त्यामध्ये फलंदाज धावबाद झालेला आहे, राहुल बाद झालेला आहे. राहुल ज्युनियर येथे धावसंख्या आहे 23. पहिल्या षटकात जितू देवळीकर याने फक्त 7 धावा दिल्या होत्या. हे षटक मात्र महागडं बघायला मिळतंय. आता मात्र धावसंख्या चांगली भासते कारण 4 ओव्हरची मॅच आहे. धावसंख्या झाली 23. म्हणजे आतापर्यंत 16 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. महागडं षटक बघायला मिळते आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे राहुल ज्युनियर. हरेश खूप चांगली बॅटिंग करताना दिसतोय. आल्याने त्याने आक्रमकता दाखवलेली आहे. षटकार लगावला, 2 चौकारी लगावलेत. पुल पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. विकीकडे चेंडू सोपवला गेला. खरं तर क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे जिथे न देवळीकरांनी खरं तर प्रेशर बिल्डअप केलं गेलं होतं. खरं तर अजूनही प्रेशर बिल्डअप करण्याची संधी कानेस्पोर्ट पायस संघाकडे असताना विकीकडे चेंडू सोपवला गेला हे थोडंसं आश्चर्यचक वाटतं. षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 29. फ्लाइंग स्टार्ट. हा चेंडू मात्र चांगला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इट्स डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 29. 1/29. चांगली धावसंख्या आहे. यानंतर सोनवाई वडनवकर आणि गोरसे ए दोन्ही संघ कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचंय. चौथ्या षटकाला जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा दोन्ही संघ कॅप्टनने प्रवेश 11 टॉस का बॉस यामध्ये येऊन थांबायचं आहे. तिसरं षटक गोलंदाजीसाठी येतोय संतोष. दुसरं षटक खूप महागडे ठरलं कारण या षटकामध्ये तब्बल 22 धावा दिल्या. पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये बघितलं पण 22 धावा. आता मात्र संतोष कमबॅक करतोय की मात्र हरेश त्याचबरोबर राहुल ज्युनियर चांगल्या प्रकारे बॅटिंग करतायत का बघायचं आहे. फॉलो थ्रो मध्ये चुकतोय आणि पंच टेबलचा इशारा करतायत. हरेश खूप चांगली बॅटिंग करताना दिसतोय. हरेश आणि राहुल ज्युनियर अशी जोडी खेळपट्टीवर. संतोष फुल टॉस सरळ फेकून दिलेला आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा त्यामुळे 6+1 7 धावसंख्या वेगाने वाढते. 36 धावा आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. हरेश इज ऑन फायर. काय बॅटिंग करतोय अप्रतिम. फलंदाजी करताना हरेशला पाहतोय आपण. संतोष पुन्हा एकदा स्ट्रेट हिट. मात्र झेल सुटतोय. अभिजित याच्याकडनं चूक होते पण फ्री हिटचा बॉल आहे. झेल जरी घेतला असता तरी फ्री हिटचा चेंडू होता. पण तुम्ही जर झेल घेतला तुम्ही एखादी धाव थांबू शकता. तेही फार महत्त्वाचं असतं कारण एक धाव फार महत्त्वाची असते.
37 धावा झालेल्या आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा फटका बघायला मिळाला. मिड विकेटला चेंडू जाईल तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. थोडंसं कमबॅक करताना पाहतोय, षटकार लागल्यानंतर संतोषला चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. धावसंख्या झाली 38. कालच्या पहिल्याच मॅचमध्ये तब्बल 86 धावा कुठल्या गेल्या होत्या. तो हायेस्ट स्कोर आहे. हा चेंडू मात्र एक चांगला चेंडू आहे. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. अवंतरच्या रूपाने एक धाव मिळते, लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते प्रचिती 11 खांडपे संघाची 39. चांगली धावसंख्या आहे, कारण अजून यानंतर अजून एका षटकाचा खेळ असणार आहे. स्ट्रेट हिट, क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका, सीमारेषेच्या पलीकडे जाणारा हा षटकार. ये खेल है. तब्बल या षटकामध्ये सुद्धा धावांचा आलेख उंचावलेला दिसतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त कुठेतरी धावसंख्येला थांबवलं होतं जितू याने. संतोष पुन्हा एक चांगला चेंडू आहे, धावाची शक्यता आहे, मात्र शेवटी मात्र बॅटर हरेशने स्वतःला सावरला आणि क्रीजमध्ये परतला. 3 षटकांचा खेळ, तिसरं षटक हे चालू आहे. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 45 धाव म्हणजे चांगली धावसंख्या आहे आणि असं वाटते प्रचिती 11 खांडपे हा संघ 60+ कडे पाहत असणार आहे. 60+ कडे पाहत असणार आहे. पण एक गोष्ट लक्षात आहे, या हाय स्कोरिंग मॅचेस बघायला मिळाल्यात या मैदानावर. याला एक चांगला फटका आहे, शफल क्रॉस झाला होता आणि सरळ चेंडू फेकून दिला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. टी 49 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49. हे विसरून चालणार नाही की काल 69 धावांचं जे लक्ष्य होतं ते जाणता खारबाव संघाने यशस्वीरित्या पार केलं होतं. आणि हे विसरून चालणार नाही की भक्तिदाम डुंगे संघाने सुद्धा आय थिंक 74 धावसंख्येचा पाठलाग केला होता, यशस्वीरित्या केला होता. त्यामुळे हाय स्कोरिंग मॅचेस या मैदानावर बघायला मिळत आहेत. 76 लक्ष्य पार केलं होतं आणि खास करून बॅटिंग जी केली होती सर्वेश, त्याच्या नावावर सर्वोच्च 45 धावांची खेळी त्याने केली होती. जबरदस्त खेळ केली होती, जी वैयक्तिक हाय स्कोर आहे. टॉससाठी यायचं आहे गोरसे ए, त्याचबरोबर सोनोई वडनोगर दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल, कारण चौथ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. आपण बरोबर प्रवेश 11 टॉस का बॉक्स जो आहे त्या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. 49 आणि दोन्ही बॅटर खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतायत, कारण राहुल ज्युनियर आणि हरेश अशी जोडी खेळपट्टीवर आहे प्रचिती 11 खांडपे संघाची. अंतिम षटक अभिजित, पूलचा फटका आणि हा चेंडू सुरू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. षटकार आणि याचबरोबर 50चा आकडा पार होतोय. 50चा आकडा पार होतोय. आकडा पार होते. 55 धावा झालेल्या आहेत. शॉर्ट बॉल होता, आखूट टप्प्यात चेंडू होता आणि सरळ पूलचा फटका बघायला मिळाला. सीमारेषा पलीकडे जाणारा षटकार.
अभिजित देवळीकर फुल टॉस ड्राईव्ह केलेला आहे. पुन्हा एकदा जाईल स्क्वेअर लेगकडे. फक्त एकच धाव मिळेल. धाव सांगितलेलं आहे 56 56 अब तक 56. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सोनू आई वडुलवगार आणि गोरसे ए दोन्ही कॅप्टनना लास्ट ऑफिशियल कॉल. आपण प्रवेश 11 टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. याला मात्र एक चांगला चेंडू आहे. पायावर आदळतोय. पण अभिजितचं बारकाईने लक्ष होतं की हा जो चेंडू आहे हा मात्र स्टम्पच्या मध्ये नाही. त्याने अपील सुद्धा केलं गेलं नव्हतं. लेगबायच्या रूपाने एक धाव मिळाली. धावसंख्या झाली 57 57. अभिजित पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 58 58. मी सांगितलं होतं की 60+ कडे पाहत असणारे प्रचिती लोन खांडपे संघ आणि त्याच दिशेने मार्गक्रमण करताना दिसतोय हा संघ. स्वीटी खेळण्याचा प्रयत्न चांगली गोल कमबॅक करतोय. एक षटकार लागल्यानंतर अभिजित कमबॅक करतोय. खरं तर पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला. त्यानंतर एक चांगली गोलंदाजी हाताळतोय अभिजित. याला मात्र अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न लॉंगनच्या क्षेत्ररक्षणाने का केला गेला नाही. 2 धाव मात्र मिळत आहेत आणि धावसंख्या झाले 60. शेवटचा चेंडू आहे. मी सुरुवातीला उल्लेख केला होता काल 69चा पाठलाग झाला आहे. 76चा पाठलाग यशस्वी झालेला आहे. याला मात्र ड्राईव्ह केल्या चेंडूला मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्याने पहिली धाव वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 62 आणि 1 शॉटचा इशारा. त्यामुळे धावसंख्या होईल 61 61 आणि 62 धावांचं लक्ष. टॉससाठी दोन्ही कॅप्टननी यायचंय. मान्यवर कक्षामध्ये यांचं आताच आगमन झालंय. राजेंद्रजी मधुकर पाटील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित श्रीपतजी पाटील समाजसेवक वडघर, त्याचबरोबर राजेंद्रजी पाटील राजेंद्र मधुकरजी पाटील या दोन्ही मान्यवरांना की आपल्या उपस्थित टॉस होईल. राजेंद्रजी पाटील त्याचबरोबर श्रीपतजी पाटील दोन्ही मान्यवर आणि आपल्या उपस्थितीत टॉस होईल. गोरसे संघाचे कॅप्टन त्याचबरोबर सोनाई वडनोकर यस दोन्ही संघ कॅप्टन हार्दिक स्वागत. आणि विशेष आज 77वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्त गावठी स्पोर्ट वगैरे यांच्यामध्ये आपणास शुभेच्छा. आमचे दोन्ही मान्यवर आलेले आहेत. कॉईन द्यावी लागेल. कॉईन जे आहे ना एक जो आहे अर्थात ही जी स्पर्धा जी 26 आणि दुसरी बाजू आयोजन समिती आहे गावठी स्पोर्ट्स वडघर दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशित करायचं आहे. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. ऑर्गनायझिंग कमिटी गावठी स्पोर्ट वडघर 5 ओव्हरची मॅच असणार आहे.
येस सोनोई वडनगर संघ कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. कसं वाटलं आयोजन मैदानात प्रवेश केल्यानंतर? आयोजन तर चांगलाच आहे. आमच्या गावाजवळचाच ग्राउंड आहे. नेहमी बघत असतो, चांगल्या चांगल्या टुर्नामेंट होत असतात. खास करून वडगरवाल्यांचे मी धन्यवाद करेन. चांगलं आयोजन, चांगली खेळपट्टी देऊन खेळाडूंना चांगला प्रोत्साहन दिला आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आहे? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. टीम कंप्लीट आहे की कोणाची उणीव असेल? नाही, टीम सध्या तरी ठीक आहे आणि चांगला क्रिकेट खेळू. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. गोरसे ए टॉस जर जिंकला असता निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण केलं. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. मग काय स्ट्रॅटेजी, काय माइंडसेट असेल, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि गोरसे ए संघामध्ये आज कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहेत? सर्वांकडून असं सांघिक कामगिरी असणं, कारण गोरसे म्हटलं की अगदी महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारत पटलावर हे नाव नेहमीच उमटत असतं. गोरसे मॅचमध्ये संघर्ष बघायला मिळेल दोन्ही संघामध्ये. हो नक्कीच. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुसरी मॅच जी आहे याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून सोनोई वडनगर संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलेला आहे आणि गोरसई ए संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. जाऊया आपण सेकंड इनिंगकडे, कारण हाय स्कोरिंग मॅच आहे आणि आव्हान मोठं आहे. क्रिकेटमधलं धावांचं आव्हान भले किती मोठं असू दे, पण कॉमेंट्रीचं आव्हान जे नेहमीच समर्थपणे पेललेलं आहे असे आमचे सहकारी समालोचक, युवा आणि प्रतिभावान समालोचक निशान पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील. धन्यवाद डॉक्टर गवी सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकविरेला ग्रामदेवतेला वंदन करून आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेषाच्या हाती धरतीच्या गती, ज्ञानेश्वरांनी चालविल्या निर्जीव भिंती, होऊन गेले रथी महारथी, आधी प्रथम पूजिया महागणपती. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि तुम्ही पाहताय गावदेवी स्पोर्ट्स वडघर आयोजित माजी सरपंच चषक 2026 आणि या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेश तांगडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. सुरेश तांगडे आपण यायचं आहे व्यासपीठावर, आपलं हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट वेळे म्हणता येईल आणि नेहमीच या परिसरातील संघ जेव्हा खेळतो, मग खार्डी असो, पायगाव असो, पाये असो, जे समर्थक आहेत त्यांना विनंती असणार आहे आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये या. आपलं हार्दिक स्वागत आहे. 62 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला चैतन्य खारखंडे आणि त्याच्या सोबतीला जितू देवलीकर हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. खऱ्या अर्थानं पहिला सामना 9:30 वाजता सुरू होणार होता. दोन्ही संघ उशिराने दाखल झाले 10 वाजता, त्यामुळे हा सामना 4 षटकांचा खेळवला आहे आयोजकांनी आणि यानंतरचे सामने 5 षटकांचे खेळवले जातील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार. पहिलाच बॉल पहिलाच बॉल लोअर फुलटो चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय ओमकार यांच्या माध्यमातून. पहिल्या डावामध्ये जबरदस्त कामगिरी प्रचित 11 खांडपे या संघाने केली. जबरदस्त सुरुवात जितू देवलीकर या गोलंदाजाने केली होती. पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा खर्च केल्या, परंतु तदनंतर हरेशनं जबरदस्त बॅटिंग या मॅचमध्ये केली आणि 61 धावांपर्यंत प्रचित 11 खांडपे हा संघ जाऊन पोहोचलेला आहे या मॅचमध्ये. गोलंदाज तयार यावेळेस बॅकफुटला गेले, स्ट्रोकला एक्झिक्यूट केलाय, कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, चैतन्याच्या बॅटमधून आलाय चौकार. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता, स्लॅश केलं, बॅकफुटला थोडेसे गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून हा स्ट्रोक सजवला होता आणि 4 धावा फलंदाज चैतन्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील हवेत खेळलेत, परंतु फटका फसलाय. कव्हर पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. सॉफ्ट डिसमिसल. या इथे जर पाहिलं तर चैतन्याची विकेट, मागील चेंडूवरती चौकार आणि या चेंडूवरती ओमकारने कमबॅक केलाय. चैतन्याला
टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं. खरं तर नियंत्रण नव्हतं फटक्यावरती. एलिव्हेशन भरपूर जास्त होतं, डिस्टन्स कमी आणि कव्हर क्षेत्रामध्ये कव्हर पॉईंटला त्या ठिकाणी फिल्डर होते. खूप चांगलं जजमेंट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि पहिला धक्का या मॅचमध्ये कानाई स्पोर्ट पाये विद्यमान उपसरपंच प्रशांतजी म्हात्रे यांचा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं कानाई स्पोर्ट पाये वसई परिसरामध्ये देखील भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आणि भिवंडीमध्ये देखील GCAच्या माध्यमातून या संघाला आपण खेळताना पाहतोय. आणि आज माजी सरपंच चषकामध्ये आपल्याला हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. परंतु पहिल्या धावामध्ये गोलंदाजाने मिस्टेक केली, परंतु बॅटिंग करत असताना इथून चांगली कामगिरी करावी लागेल. 62 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये ओमकारनं जबरदस्त कामगिरी केली आहे. फलंदाजाला बाद केलं. चैतन्य फॉर्मात असलेला फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज अभिजित देवळीकर मैदानावरती दाखल झालाय. इन अँड पोझिशन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ओमकार बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी शरीरापासून दूर ठेवला होता. चेंडूच्या रेषेमध्ये फलंदाज अजिबात नव्हते. इथे चेंडू आलाय डॉट. P1चं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा थांबल्या आहेत. मागील 2 चेंडूवरती धाव आलेली नाही आहे. दबाव निर्माण झालाय. बॅटिंग चांगली करावी लागेल. ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील स्विच करण्याचा प्रयत्न. कमी गतीने चेंडू टाकलाय. लॅक ऑफ स्पेस. गतीचा काटा इथे बदललाय. खरं तर फलंदाजाला रीड केलाय. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती अभिजितने स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्यासाठी अभिजित देखील जाणला जातो. अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक त्याच्या बॅटमधून सातत्याने येत असतात. आज सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती त्याने संघर्ष केलाय. इथून कमबॅक करावं लागेल. मोठा फटका खेळावा लागेल. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला आडव्या बॅटने स्ट्रोकला एक्झिक्यूट केलाय. स्क्वेअर रिजनमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी ओमकार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि यंदाच्या हंगामामध्ये प्रचित 11 खांडपे संघ देखील चांगली कामगिरी करतोय. कारण सरवलीच्या मैदानावरती खासदार चषकामध्ये हा संघ उपविजेता राहिला होता आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खेळत असताना पहिल्या डावामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. 61 धावा धावफलकावरती आणि 62 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये ओमकारने या मॅचमध्ये अधिराज्य गाजवलंय असंच म्हणावं लागेल. परंतु इथून पलटवार करणं गरजेचं आहे कारण येणारे 18 चेंडू या मॅचमध्ये बाकी आहेत आणि धावा जर पाहिल्या तर 56 बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. मैदानावरती जितू देवलीकर मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात, परंतु खऱ्या अर्थानं आज चांगली बॅटिंग करावी लागेल. संघाला आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची, संघाला आवश्यकता आहे ते चांगल्या कामगिरीची आणि ती कामगिरी या मॅचमध्ये जितू देवलीकर या फलंदाजाला करावी लागेल. जबाबदारी स्वीकारावी लागेल. खऱ्या अर्थानं परिस्थितीची जाणीव असली ना की आकाशाला देखील गवसणी घालता येते आणि या मॅचमध्ये आकाशाला गवसणी घालणारी कामगिरी फलंदाजांना करावी लागेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती प्रेमनाथ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ईशान पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. काल जर पाहिलं तर त्यांच्याच नेतृत्वाखाली वडगड संघ फायनलमध्ये दाखल झाला. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस हा ट्रॅकर पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक जितू देवलीकरच्या बॅटमधून. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा ट्रॅकर होता. पूलचा फटका एक्झिक्यूट केला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर असे फटके खेळण्यासाठी जितू देवलीकर जाणला जातो आणि तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती प्रेमनाथ यांच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस देखील सलगचा दुसरा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक षटकार जितू देवलीकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. किती 18 धावा. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. खरं तर मोठे फटके खेळण्यासाठी जितू जाणला जातो. सातत्याने ते मोठे फटके खेळत असतो, परंतु या मॅच मध्ये प्रेमनाथच्या विरोधात त्याने आक्रमण केलंय. सलगचे 2 षटकार या मॅच मध्ये जितूच्या बॅटमधून. गोलंदाज प्रेमनाथ राऊंड विकेट आलेत.
यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर नाहीये, बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. जितू देवलीकर अगदी जर पाहिलं तर रंगात येऊ लागलेत आणि त्यांच्या बॅटमधून धावा आलेत. येणारे 15 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. कानाई स्पोर्ट पाये प्रशांतजी म्हात्रे यांच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी जितू देवलीकर यांना आणखीन चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज प्रेमनाथ राऊंड विकेट. इथे जर पाहिलं तर रनवे मध्ये थोडासा अडथळा आला आणि खरं तर रनअप चुकला ना तर चेंडू चुकतो. इथे स्वतःला थांबवलं प्रेमनाथने. खरं तर दबाव देखील आहे कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवरती तब्बल 16 धावा प्रेमनाथने या षटकामध्ये खर्च केल्यात. गोलंदाज राऊंड विकेट. बॉल इन ट्रॅक वरती. यावेळेस बॅकफुटला गेले गॅप मध्ये, पॉइंटच्या डोक्यावरून आणखीन एक देखना दैदिप्यमान स्ट्रोक पाहायला मिळतोय. जितू यांच्या बॅटमधून आलाय सलगचा दुसरा चौकार. काय जबरदस्त बॅटिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. बॅकफुटला गेले, स्लॅश केलं, पॉइंटच्या डोक्यावरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. तुमच्याकडे आक्रमकता असून चालत नाही तर अशा प्रकारची कलात्मकता देखील असायला हवी आणि ती कलात्मकता या मॅच मध्ये जितू देवलीकर दाखवतोय. आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 26. 26 धावा धाव फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा प्रेमनाथ राऊंड विकेट. कमी गतीने चेंडू टाकला आडव्या बॅटनं, चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय इनटू द गॅप सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी सलगचा तिसरा चौकार जितूच्या बॅटमधून. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जितू नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतोय आणि त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची सरबत्ती आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं गोलंदाज देखील व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. जबरदस्त बॅटिंग. सुवर्ण कलेतून पुढे आलेला जितू अगदी त्याला चेंडू जर पाहिलं ना तर फुटबॉल प्रमाणे दिसू लागलेला आहे. जबरदस्त तो बॅटिंग करतोय. मैदानाच्या चहू बाजूने आतापर्यंत त्यांनी फटके सजवलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. आणखीन 32 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. गोलंदाज प्रेमनाथ राऊंड विकेट. बॉल इन ट्रॅक वरती. खोला टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर डाऊन द बॉल. ज्या विकेटची आवश्यकता होती 30 विकेट मिळाली आहे. फलंदाज जितू देवलीकर निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. चला वडूनगर संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. वडूनगर संघाचं कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. खरं तर यावेळेस जर इन्व्हाइट केलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी जितूला, फटका फसला होता, एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हती, डिस्टन्स कमी होतं आणि लॉंगॉनला एक चांगला झेल पाहायला मिळाला. वाईडात लॉंगॉनला त्या ठिकाणी फिल्डर होते आणि परंतु जितू देवलीकरनं जबरदस्त बॅटिंग केली या षटकामध्ये. त्यांच्या बॅटमधून षटकार चौकार सातत्याने पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचलेली ती 30 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 16च्या सरासरीनं आता मात्र या मॅचमध्ये धावा बनवाव्या लागतील कानाई स्पोर्ट पाये प्रशांतजी म्हात्रे यांच्या संघाला. आणि खऱ्या अर्थानं इथून जर पाहिलं ना तर चांगल्या पद्धतीने जितूने सुरुवात केली आहे आणि इथून बॅटिंग करत असताना विकी मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला अभिजित आहेत. अभिजितला यांना देखील जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि चांगली कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. सो वेलकम योगेश खेणे, आपलं हार्दिक स्वागत आहे. गोरसे ये संघ हा योगेश खेळण्याच्या आधिपत्याखाली खेळणार आहे. त्यांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आपलं हार्दिक स्वागत आहे योगेश. षटक क्रमांक 3 बॉल इन ट्रॅक वरती मोहित हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. 12 चेंडू आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 32 धावा. एका बाजूला कानाई स्पोर्ट पाये संघ मैदानावरती खेळतोय, बॅटिंग करतोय आणि एका बाजूला प्रचित 11 खांडपे हा संघ मैदानावरती पाहायला भेटतोय. गोलंदाज तयार. यावेळी चेंडूला हुक केला, पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अभिजित त्यांच्या बॅट मधून आलाय धमाकेदार षटकार.
आवश्यकता. काय जबरदस्त पलटवार या मॅच मध्ये कानाई स्पोर्ट पाये संघाने केलाय. पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा आल्या, त्या फक्त 6 धावा, परंतु तदनंतर जितू देवलीकरच्या बॅटमधून आलेले षटकार आणि या षटकाची सुरुवात करत असताना अभिजितनं देखील धमाकेदार षटकार सजवलाय. येणारे 11 चेंडू 26 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या पहिल्या सामन्यामध्ये षटकार चौकारांचा पाऊस, षटकार चौकारांचा अगदी वर्षाव पाहायला मिळालाय. पहिल्या डावामध्ये देखील षटकार चौकार पाहिलेत आणि याही डावामध्ये अगदी षटकार चौकार पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर साऱ्या फलंदाजांना या खेळपट्टीने साथ दिली आणि आज देखील या पहिल्या मॅचमध्ये धावा आपण होताना पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती मोहित आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर येणारे 11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. गोलंदाज मोहित ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, शपल क्रॉस झाले होते, खोलात टाकला होता, चेंडूच्या रेषेमध्ये नाही आहे, तिथे चेंडू आलाय डॉट. प्रत्येक डॉट बॉल जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये प्रचित 11 खांडपे संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण डॉट बॉल दबाव निर्माण करेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती मोहित आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न अभिजितने केलाय. खराब फलंदाजी पाहायला मिळते. खरं तर अभिजित यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि आतापर्यंत या मॅच मध्ये तिसऱ्यांदा त्याने स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, अपयशी देखील ठरलेत. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, जबाबदारीने खेळ करावा लागेल. खरं तर या संघाचा महत्त्वाचा फलंदाज आहे अभिजित देवलीकर आणि त्याला चांगल्या पद्धतीने कामगिरी करावी लागेल, कारण मागील 2 चेंडू डॉट आलेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती या देखील मोठा फटका, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. त्यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका, षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. आतापर्यंत या षटकामध्ये दुसरा षटकार अभिजित यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावरती. आणखीन 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 20 धावा बनवायचे आहेत. येणारे 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. काय रंगतदार रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना आणि माजी सरपंच चषकामध्ये जर पाहिलं ना तर प्रत्येक सामना रंगतदार होताना आपण पाहिलाय. आज देखील सामना रंगतदार होतोय. जबरदस्त कामगिरी, दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं मनोरंजन या सामन्याने केले. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनोरंजन या सामन्याने केलंय. म्हणूनच ही काय माजी सरपंच चषक ही स्पर्धा भरपूर चर्चेमध्ये राहिली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती मोहित पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला अभिजित आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न, स्नॉटर वेता, वेगवान चेंडू होता. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय आणि इथे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे की काय, परंतु इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं वेगवान चेंडू टाकला गेला. गोलंदाजाच्या माध्यमातून स्नॉटर होता, बाउन्सर होता, बाउन्सरचा वापर केलाय आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील, कारण या मॅचमध्ये प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट आहे, कारण महत्त्वाचा सामना आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती जर पाहिलं तर योग्य तो निर्णय आयोजन कमिटीच्या माध्यमातून, पंचांच्या माध्यमातून मैदानावरती दिला जाणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. येणारे 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 20 धावा. इथून जर पाहिलं तर आणखीन मोठा फटका खेळावा लागेल फलंदाज झाला, परंतु प्रचित 11 खांडपे संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो या मॅच मध्ये. मोहित बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस देखील शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू डॉट आला. या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. जरूर 2 षटकार आलेत, परंतु मोहित याने कमबॅक देखील केलाय. येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. सामना अजून संपलेला नाही. या मॅच मध्ये अजून बरंच काही बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूमध्ये कानाई स्पोर्ट पाये प्रशांतजी म्हात्रे यांच्या संघाला 20 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे जर पाहिलं ना तर एका बाजूला प्रचित 11 खांडपे संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये मोहितनं कमबॅक केलाय. फक्त 12 धावा त्याने खर्च केल्यात. 4 चेंडू त्याने डॉट टाकलेत अभिजितच्या विरोधात. सुरुवातीला जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर मोहितनं जबरदस्त कामगिरी केली आहे. षटक क्रमांक
चौथं बॉलिंग ट्रॅकवरती आयुष आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर विकीला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 6 चेंडूमध्ये 20 धावा बनवायचे आहेत आणि त्यासाठी मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे. काय जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. माजी सरपंच चषक 2026 आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस सुरू असलेला पहिला सामना. एका बाजूला प्रचित 11 खांडपे संघ मैदानावरती खेळतोय. यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला संघ पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात कानाई स्पोर्ट पाये हा संघ देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 धावा. आदरणीय सन्माननीय प्रवेशजी देवलीकर साहेबांना विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रवेशजी देवलीकर यशस्वी उद्योजक बाळेगावातील, त्याला विनंती करतोय आपण यायचंय. कोलाट टाकलाय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी, धावतात वेगाने, चेंडू अडवण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय आणि त्यांच्या माध्यमातून 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 40च्या आकड्यावरती. येणारे 45च्या आकड्यावरती येणारे 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. प्रवेशजी देवळीकर यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स देखील स्पॉन्सर केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं प्रवेश 11 टॉस बॉक्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचंच आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. यावेळेस मोठा फटका गॅपमध्ये खेळत. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावतात. बॉल थांबेल का? नाही थांबणार. बॉल सीमारेषा ओलांडतोय. विके यांच्या बॅटमधून आलाय चौकार. खऱ्या अर्थानं माजी सरपंच ज्यांच्या नावाने देखील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, आदरणीय सन्माननीय जालिंदर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे सर्व आहेत. जालिंदर पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आदरणीय सन्माननीय नीलकंठ पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये खूप चांगलं सामाजिक कार्य नीलकंठ पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि आदरणीय सन्माननीय गणेशजी भगत साहेब देखील उपस्थित आहेत. सामाजिक कार्य खूप चांगलं त्यांचं राहिलंय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर या विभागामध्ये त्यांच्या माध्यमातून सातत्याने खूप चांगले कार्य आपल्याला पाहायला मिळते. नीलकंठ पाटील, त्यानंतर गणेशजी भगत, जालिंदर पाटील या स्पर्धेचे सर्व आहेत आणि त्यांचं आगमन देखील झालेलं आहे. तर नक्कीच त्या ठिकाणी माजी सरपंच आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे सर्व जालिंदर पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कालच्या दिवसापासून खूप चांगलं कार्य त्यांचं या स्पर्धेमध्ये राहिलंय. तसे नीलकंठ पाटील साहेब देखील पाहायला मिळत आहेत. तदनंतर गणेशजी भगत साहेब देखील, यांना देखील तुम्ही पाहताय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वडगड संघाच्या माध्यमातून आतापर्यंत खूप चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळालंय. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये केला गेलाय आणि त्याच मुळेच की काही स्पर्धा भरपूर चर्चेमध्ये राहिली आहे. माजी सरपंच चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. सामना थोडासा वेळ थांबलाय, खरं तर खेळाडूला दुखापत झालेली होती आणि त्यामुळे हा सामना थांबलाय. लगेच आपण सामन्याला देखील सुरुवात करतोय. येणारे 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाही आहे. काय जबरदस्त असा सामना पाहायला मिळतोय, परंतु एका बाजूला कानाई स्पोर्ट पाये संघाचं देखील कौतुक करावं लागेल. काय झुंज दिली या मॅच मध्ये. अप्रतिम सामना पाहायला मिळाला. 62 धावांचं टार्गेट आतापर्यंत धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत 49 धावा. येणारे 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती विकी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्याही बॅटमधून चौकार या मॅच मध्ये आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 टाकत असताना आयुष हा गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आयुष. राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला विकी. यावेळेस हा प्रकार पूल केलाय पॉवरफुल. या मॅच मध्ये आणखीन एक मोठा षटकार फलंदाज विकीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. फटका हा ट्रॅकर होता. पूल केलाय पॉवरफुल आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना
सरळ चेंडूला पाठवलाय 7 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 55 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय सामना, रंगतदार सामना पाहायला मिळतोय. 62 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत 55 धावा या मॅच मध्ये कान्हाई स्पोर्ट पाई या संघाने केल्या. जबरदस्त बॅटिंग. सुरुवातीला जितू यांच्या बॅटमधून धावा पाहायला मिळाल्या, त्यानंतर अभिजित देखील आक्रमक झालेत आणि या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणाला, क्रुशल मोमेंटला विकी यांच्या बॅटमधून देखील फटके येऊ लागलेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 7 धावा, 7 धावा 3 चेंडू. एका बाजूला कान्हाई स्पोर्ट पाय संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात रचित 11 खांडपे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आयुष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. दबाव आलाय गोलंदाजावरती, दबाव आलाय फिल्डर वरती, दबाव आलाय रचित 11 खांडपे संघावरती आणि ती तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि पंचाने वाईड चेंडू घोषित केलाय, परंतु पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलाय. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये प्रत्येक मुवमेंट फार महत्वाची आहे. या मॅच मध्ये प्रत्येक निर्णय फार महत्वाचा आहे, कारण मोठा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये रसिकांचं मनोरंजन झालंय आणि पहिल्या सामन्यामध्ये सर्वांचं मन अगदी जर पाहिलं तर या सामन्याकडे लागलंय. असा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचं कौतुक करावं लागेल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. खऱ्या अर्थानं ऑनफिल्ड डिसिजन वाईड बॉल आलेला आहे आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील की चेंडू वाईड आहे की नाही. इट्स वाईट बॉल म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. इक्वेशन बदललंय. येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आयुष राईट आर्म राऊंड विकेटनं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची रुबी कट, आतली कट लागली आहे. 1 धाव मिळाली. सेकंडचा कॉल केला जाणार नाही. फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 57 धावा. येणारे 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती या मॅच मध्ये कलाटणी निर्माण झालेली आहे. ज्या विकीच्या बॅटमधून धावा आलेत त्या विकीला मागील चेंडूवरती शांत ठेवलं. फक्त एकच धाव आली आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला अभिजित देवलीकर. जबाबदारीने खेळ करावा लागेल. आतापर्यंत 2 षटकार जरूर आलेत, परंतु या 2 चेंडूवरती 5 धावा बनवायच्यात. आयुष बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. आयुष देखील जर पाहिलं तर निर्भीडपणे गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आयुष राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला अभिजित. गोलंदाज तयार. हो, फुलटॉस बॉल होता. आडव्या बॅट निकालण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? तर या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. फक्त एकच धाव. म्हणजेच काय, संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली होती 58 धावा. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काय रंगतदार सामना. पलटवार केलाय, कमबॅक केलाय रचित 11 खांडपे संघाने. खरं तर फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूवरती संधीचं सोनं करणं गरजेचं होतं अभिजितने, परंतु फटका त्याचा मिस झाला आणि फक्त एकच धाव मिळाली. पूर्णपणे लाईन मिस केली अभिजितने. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. सामना कोणीही जिंकू द्या, परंतु दोन्ही संघाने सर्वांची मने जिंकली आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. खऱ्या अर्थानं असं अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जोपर्यंत आपले ध्येय प्राप्त होत नाही ना तोपर्यंत जिद्द नाही सोडायची. या मॅच मध्ये देखील तसंच काही आहे. शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत धीर नाही सोडायचा आणि तो दोन्ही संघाने धीर या मॅच मध्ये सोडलेला नाहीये. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील सामाजिक कार्यामध्ये खूप चांगलं त्यांचा हातभार राहिलाय. त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. किरणजी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज आयुष बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी आहे. फिल्डिंग चांगली आणि ते सामना जिंकलेला आहे रचित 11 खांडपे या संघाने. अभिनंदन 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 रचित 11 खांडपे. परंतु कान्हाई स्पोर्ट पाय संघाचं देखील कौतुक करावं लागेल. शेवटच्या 2 चेंडूवरती 5 धावांची आवश्यकता होती आणि खऱ्या अर्थानं तिथून हा सामना पराभूत झालेला आहे कान्हाई स्पोर्ट पाय संघ. आणि खऱ्या अर्थानं आज जबरदस्त खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु रचित 11 खांडपे संघाचं देखील कौतुक करावं लागेल. आणि कान्हाई स्पोर्ट पाय संघ काय जबरदस्त कामगिरी या सामन्यामध्ये पाहायला मिळाली, परंतु सामना जिंकता आलेला नाही. अभिजितने जरूर 2 षटकार ठोकले, परंतु अभिजित स्वतःवरती निराश असेल. खरं तर या मॅचला त्याने फिनिश करायला हवं होतं, परंतु मॅच फिनिश करता आलेली नाही. हडलक टफलक कान्हाई स्पोर्ट पाई. हडलक प्रशांत जमात्रे, अभिजित देवलीकर, चैतन्य कारकंडी, जितू देवलीकर. खऱ्या अर्थानं
या पहिल्या मॅचमध्ये क्रीडा रसिकांच्या आपण